नमस्कार मंडळी, तुमच्या दारात हास्याची वरात घेऊन आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विनोदाची वाद्य घेऊन तयार असणारे वाजंत्री, अर्थात सगळ्या हास्यरथी महारथींचं. या वरातीत कौतुकाची आतषबाजी करायला सज्ज आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आवडकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, असं म्हणतात की आळस हा माणसाचा शत्रू असतो आणि असंही म्हणतात की शत्रूला मित्र बनवा. ही दोन्ही वाक्य मनावर घेतल्यावर काय गोंधळ उडतो हे दाखवायला मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ग्रहक्लेश दूर करणार, ग्रहांची दशा ठीक करणार, सोशल मीडियावरचा डीपी बघून लग्न कधी होणार ते सांगणार. आणि तिकडे हिरव्या रंगात तरुणाईतला हिरवा रंग मागचे तुम्हाला सांगतो तुमची फ्रेंड लिस्ट बघून तुमच्या आयुष्याचा जमा खर्च सांगणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. हा ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. काय तो तेजपुंज. बर. तो जे सांगतो ते मी बोलतो, मनचं काही ते बोलत नाही. लक्षात घे बाळा, त्याने मला सांगितलेलं आहे तेजपुंज चेहरा आहे तुझा. तुझा चेहरा मला सगळं सांगतोय बाळा. आयुष्यभर खूप कष्ट घेतलेत तू बाळा. खरंय का खोटं आहे? आळस कधी केला नाहीस. खरंय का खोटं आहे? खरंय की नाही बेटा? चेहऱ्यावरनं तेज असं ओसंडून वाहतंय बेटा. उद्याची आशा तुझ्याकडे बघते बेटा, एक टक बघते. खरंय का खोटं आहे? माहिती आहे मला. माझ्याकडेच बघत असते ती. उदय सोबत असला तरी ती माझ्याकडेच बघते. गल्लत होती बेटा. उदयची आशा नाही बेटा, उद्याची आशा. येणारा भविष्य काळ, सुवर्ण काळ तुझ्याकडे बघतोय बेटा. पण चेहऱ्यांवर समस्यांचं जाळ आहे बेटा. समस्या काहीतरी सांगतायत बेटा. काय तुझ्या मनात? खरं खरं सांग. इकडे बघ, तिकडे बघ. शनी तुझा वक्री आहे बेटा, राहू तुझा मानी आहे, बृहस्पतीवर भिस्त ठेव, गुरु तुझा ज्ञानी आहे. खरंय का खोटं आहे बेटा? काय माहिती. हरकत नाही बेटा, तुझ्या समस्या मला सांग, त्याचं निवारण मी आत्ता इथलं इथं करतो का नाही बेटा? सांगायच्याच आहेत. तू सांगितल्याशिवाय मला कळणार नाही आणि मला कळल्याशिवाय मला उपाय सांगता येणार नाही बेटा. मला लग्न करायचं आहे. जाऊ दे. असं करू नकोस बेटा. पूर्ण बोल बेटा. पूर्ण सांगितल्यावर मला पूर्ण समस्या कळेल, त्याच्यावरती मी पूर्ण उपाय सांगू शकतो बेटा. मला लग्न करायचं आहे पण लग्न काय होत नाहीये आणि एवढा कंटाळा आलाय मला एकटेपणाचा. एवढा कंटाळा आलाय एकटेपणाचा की आता मला एकाच बाजूनी नाही उतरायचं, मला दोन्ही बाजूनी उतरायचं आहे आता. खूप कंटाळा आलाय मला. हरकत नाही बेटा, तुझ्या समस्या मला कळतायत. तुझ्या सगळ्या समस्यांचा उपाय माझ्याकडे आहे. काय करावं लागेल सांगतो बेटा. तुला एक होम करावं लागेल. तयार आहेस? तुम्ही कराल का? तो सगळं मी करणार. तू तयार आहेस का एवढं सांग. हां चालेल, पण ते सगळं स्टॅम्प ड्युटी, लोन, EMI वगैरे ते पण सगळं तुम्हीच बघा. मला खूप कंटाळा येतो. ते कशाला बघायचं बाळा? तुम्हीच बोललात ना आता घर बंद, काय होम करावं लागेल, घ्यावं लागेल. मनाचा तू कोवळा आहेस पण मेंदूला अजून बावळट आहेस बाळा. होम म्हणजे होम लोन नाही बेटा. होम म्हणजे होम हवन बेटा. पूजा अर्चना कर. सोपा उपाय सांगतो बेटा, लक्षात घे. एक सोन्याची बाहुली घ्यावी लागेल, तिला पुढे ठेवावं लागेल, दुधानं आंघोळ घालावी लागेल, तिची पूजा अर्चना करावी लागेल. त्या बाहुलीची तू पूजा केलीस की तुझ्या समोर अशी सोन्यासारखी मुलगी पण येईल बघ बेटा. तिच्यासोबत तुझं लग्न होईल. एक काम कर, मला त्या सोन्याच्या बाहुलीचे पैसे दे बेटा. सोन्यासारखी मुलगी नाही मिळाली तरी चालेल. जाऊ दे, पंच टाकायचा कंटाळा आला. मी खूप गरीब आहे. मी कंटाळा येईल एवढा गरीब आहे. मी खूप गरीब आहे. माझ्याकडे नाहीत पैसे. हरकत नाही बेटा, लक्षात घ्या. आपल्याकडे सगळ्या समस्यांचा उपाय आहे बेटा. सोन्याची बाहुली नसेल तर साधी बाहुली घेऊ बेटा. त्याला सोन्याचा मुलामा देऊ बेटा. सोनं 60,000 रुपये तोळा आहे. लक्षात घे. तू 6,000 रुपये दे. 1 ग्रामचं सोनं लावू बेटा. लक्षात घे, सगळ्या समस्या दूर होतील. मी खूप म्हणजे मी असं
गरीब आहे मी, असं खूप. माझ्या कपड्यांवर जाऊ नका, हे मी घातलेत कधीतरी, मी काढलेच नाहीये तेव्हापासनं. हे कधीतरी घातलेले कपडे तू अजून का बरं काढले नसतील बेटा? कंटाळा आलाय मला, माझ्याकडे नाहीये. मी गरीब आहे, खूप गरीब आहे. नको. हरकत नाही, 1111 रुपये ठेव बेटा. हो, मी सांगतोय तुम्हाला, मी गरीब आहे. माझा चेहरा शिवाजी पार्कचा आहे, खिसा मुंबईतल्या रस्त्यांसारखाच आहे, खणलेला सगळा. मी खूप गरीब आहे. 50-100 ठेव बेटा. नाही आहेत. 11 रुपये. नाही आहेत. 1.25. नाही आहेत. 1.25चा मान ठेवायचा असतो बेटा. 1.25 हे प्रमाण आहे, लक्षात ठेव बेटा. 1.25 नसेल तर हातावर 7 सुपाऱ्या तरी ठेव बेटा. नाही आहेत, सांगितलं मी, खूप गरीब नाही. आई वडिलांना बोलव बेटा, त्यांच्याकडे 5-50 शोधू, असतील तर बघ, बोलव बेटा. माझे आई वडील नाही राहत माझ्या बरोबर. चेहऱ्यावर मला सांगताय काय? इकडे बघ. हा, खराय. लोक लांब गेलेले आहेत, पण का गेलेले आहेत? कुठं गेलेले आहेत? काय झालं, माझ्या आई बाबांनी मला घरातनं हाकललं. जाऊ दे. बोल बेटा, पूर्ण कर बेटा. सगळं चकचक करून सोडू नकोस बेटा. लक्षात घ्या, आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी तू आता माझ्यासमोर मांडणं गरजेचं आहे बेटा. बोल बेटा. आई बाबांनी मला घरातनं हाकललं, पण मला तिकडनं निघायचा कंटाळा आला, म्हणून मी कंटाळा करत इथेच बसून राहिलो. मग त्याचा कंटाळा त्यांना आला, मग ते कंटाळून ते दोघंच निघून गेले. केवढा कंटाळा बोलावं लागलं मला या वाक्यामध्ये. खूप कंटाळा आला या वाक्याचा मला आत्ता. तुला आयुष्याचं एक गमक सांगू का बेटा? हो तरी म्हण बेटा. निदान हो म्हणलास तर मला काहीतरी करतोय असं वाटेल बेटा. लक्षात घे. काय होतंय, आल्यापासून तू 7 वाक्य बोललायस आणि 16 वेळा एवढंच केलेलं आहेस. लक्षात घे. हे 17वी वेळ मी जे सांगतोय ते शांतपणे ऐक बेटा. आळस हा माणसाचा शत्रू असतो. तू त्याला मित्र नाही, डायरेक्ट बायको केलेला आहेस बेटा. या गादीवर तू त्या आळसाला घेऊन झोपलेला आहेस बेटा. तू त्याला सोड. लक्षात घे. मला सांग, तू आयुष्यात काहीतरी केलं असतील की नाही? मित्र काहीतरी जोडले असतील की नाही? आई वडिलांकडनं नको, एक काम कर, आई वडिलांना फोन कर, त्यांना म्हणावं मी एक QR कोड देतो, त्याच्यावर पैसे पाठवा. माझा फोन होता, पण मी ते झोपलो होतो तेव्हा तो असा खिशातनं खाली पडला. मग मला असं झालं, आता कुठे उठा, हात खाली करा, फोन उचला, झोपेची वाट लावा. म्हणलं झोपून उठल्यावर फोन उचलू, पण मी उठलो तेव्हा फोन गेला होता. फोन गेला म्हणजे तो फिरायला नव्हता गेला बेटा. तुझाच फोन तू उचलण्याचा कंटाळा केल्यामुळे कुणीतरी तो लंपास केला बेटा. कंपास का करेल? नाही बेटा, लंपासवर कंपास असं जोडू नकोस बेटा. मी मगाशीच तुला म्हटलेलं आहे, शनी तुझा वक्री आहे, राहू तुझा मानी आहे. असले विनोद केलेस तर शोला हानी आहे. लक्षात घे बेटा. असले विनोद लक्षात घे. ऐक, मित्रांना फोन कर, त्यांना म्हणावं 5-50 पाठवा, आपण ते घेऊ, त्याच्यातनं आपण तुझ्या समस्येचं निवारण करू. रडायला काय झालं बेटा? दुःख चेहऱ्यावर दिसतंय बेटा, मला सगळं कळतंय, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय बेटा. मला नाही येत मित्र. माझे सगळे मित्र मला बघतात आणि रस्ता बदलतात. त्याला हमने जिनको चलना सिखाया. बोल रे, पूर्ण कर बेटा. शायरी असते ती 2 जोड रे बेटा. ज्योतिष ऐक बेटा, तुझं ज्योतिष सांग. शांतपणे ऐक बेटा. हे बघ, लक्षात घे, आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं असतं की नाही? तू कोण असतोस मला सांग. आजपर्यंत तू 1 रुपया तरी कमावलेला आहेस का? कामधंदा काही केलेला आहेस का? शिक्षण नाही? कसा बोलतोस? काहीतरी केलं असेल बेटा. केलंय, FI ला आलो आणि कंटाळा आला आणि सोडलं. शिक्षणाचा कसा कंटाळा आला बेटा? नको ना, ते खूप मोठं आहे वाक्य. नको, खूप मोठं आहे ते, खूप आहे ते. सांगू का? सांग बेटा, खरंच सांग बेटा. 12वी पर्यंत सगळे वर्ग ग्राउंड फ्लोअरला होते. FY चा वर्ग फर्स्ट फ्लोअरला होता. आता कुठे ते जिने चढा, वर्ग शोधा, बेंच शोधा, बसा, सरांची वाट बघा, ते शिकवणार. मी त्यांना विचारलं ग्राउंड फ्लोअरवर असेल ना SY चा वर्ग, तेव्हा मला येऊन सांगा. ते म्हणाले 3-4 वर्षांनी. आता कंटाळा आला मला, खरंच कंटाळा आला. मला आता चिड पण येत नाहीये बेटा.
मला काळजी वाटायला लागली तुझी बेटा. लक्षात घे, काय करता येईल आपल्याला. आपल्याला तुझ्या समस्येचं निवारण करायचं तर तुझ्यासाठी कामधंदा शोधावा लागेल. तुझ्या खिशात 4 पैसे आले, 2 दमडे आल्या तर तू चांगलं आयुष्य जगू शकतोस बेटा. सुखाची झोप लागू शकते बेटा. लागते मला. हरकत नाही बेटा, पण 4 पैसे खिशात आल्यानंतर आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो बेटा. लक्षात घे, 12वीच्या पुढे तू काही केलं नशील, माझ्याकडे हा पेपर आहे, याच्यात 10वी आणि 12वी शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी छान छान नोकऱ्या आहेत बेटा. त्यातली एखादी नोकरी शोध बेटा. चष्मा पुसा ना माझा. बोलता बोलता सहज होणारी प्रक्रिया आहे ही स्वतःची स्वतः करत नाहीयेस तू बेटा. त्याचाही तू कंटाळा करतोयस तू. नाही चिडणार मी बेटा. नाही एवढे बारीक आहे, कंटाळा आलाय आवाज. अक्षर बारीक आहे, मी फेकून दिला पेपर. तोंडी सांगतो, बाजूला कन्स्ट्रक्शन साईट आहे बेटा, तिकडे एक लोडर हवाय. तिकडे लोडर म्हणून जाशील का कामाला? अंग दुखतं माझं, खूप अंग दुखतं. आणि इथे पण अशी वळ उठतात आणि माझा हात पण असा थोडा हे आहे. नको. म्हणजे तू डिफेक्टिव्ह पीस आहेस बाळा. तू एक काम कर, तू मर बाळा. मी केला प्रयत्न मरायचा, पण रेल्वे स्टेशन खूप लांब आहे. मग रेल्वे इथे येणार नाहीये बाळा, तुला जाऊन ट्रॅकवर झोपावं लागेल बाळा. लक्षात घे बाळा. तसं मरायचं नसेल तर खाली जा, विष घे, विष पिऊन मर बाळा. केमिस्ट पण खूप लांब आहे आणि त्यांना म्हणे प्रिस्क्रिप्ट. केवढा मोठा शब्द आहे हा, खूप मोठा शब्द आहे हा. मी नाही घेत आहे ते, हे द्यावं लागतं. ते खूप आहे. दोरखंडवाला पण खूप लांब आहे सगळं, खूप लांब आहे. नको नको, कंटाळा आलाय. काहीतरी दे रे तुझ्याकडनं बेटा. निदान रिॲक्शन साठी काहीतरी दे बेटा. सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे. आता मी अँकरिंग करणारी प्राजक्ता माळी वाटतोय स्वतःला. समोरनं काय नाही, तिचं आपलं सुरू आहे बेटा. राजू कर बेटा. शरीराची किमान एक हालचाल होऊ दे. तुझा परीघ तू ठरवून ठेवलेला आहेस. 1 सेंटीमीटरच्या बाहेर सुद्धा तू जात नाहीस बेटा. काहीतरी कर बेटा. असं करू नकोस बेटा. काय झालं बेटा? आळस द्यायचा कंटाळा आला. दे पूर्ण आळस दे बेटा. स्वतःचेच अवयव आहेत ते पसर बेटा. आ कर आ. 250 जांभळ्या आतमध्ये अडकलेत बेटा. दे आळस दे बेटा. यानं तुझ्या शरीराला हानी होईल बेटा. असं करू नकोस. शनी तुझा वक्री आहे, कारण तू असा आहेस बेटा, तुला माहित नाही. तू देत राहा आळस. आळस देण्याचा सुद्धा आळस करणारा हा कोण इसम माझ्या हरकत नाही. बाळा, तुझं नाव काय म्हटलास? कुठे नाव आता? अरे सांग ना नाव. सगळ्या गोष्टीचा कसला कंटाळा येतो रे तुला? काहीतरी सांग ना यार, काहीतरी बोल. तुम्हाला पण कॅरेक्टर करायचा कंटाळा आला ना? अरे मला कॅरेक्टर करायचा. तू कसं नको ना करे रे. मला नाही सांगायचं तुझं भविष्य. मला नाही सांगायचं. मी निघालो. चल. ऐका ना काय? जाता आता मला असं धक्का मारा ना जरा. का? मला झोपायचंय पण मला पडायचा कंटाळा आलाय. हे काय स्किट माझ्या वाट्याला आलेलं आहे? झोपायचा कंटाळा आलेला आहे. मला थोडं टाकला. आता एकटा काय करू मी? गोस्वामी सर, क्या बात. बहारदार परफॉर्मन्स. काय कॉन्सेप्ट होती. क्या बात. आय एम शुअर तुमचं कौतुक करण्यात हे देखील अजिबात कंटाळा करणार नाहीत. प्रसादा वा. जाऊ मला काय दरवेळी तेच. जाऊ दे यार. पीपी तुझं परफेक्शन. राहुल तुझं कॅरेक्टर ग्राफ तेच. ऋषिकांत गोस्वामी जाऊ दे. बोल तू. क्या बात आहे. वा 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 वा.
सिरियसली काटाकेर परफॉर्मन्स होता. बॉयज आय एम सो प्राऊड ऑफ यू. मला असं वाटतं की हा खूप छोटासा जर्म होता, पण तुम्ही काय सुंदर रंगवलत. वा 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 वा, फार मजा आली, फारच मजा आली. राऊत, मला असं वाटतं की तुझ्या परफॉर्मन्सला तुझ्या बॉडी लँग्वेजनी सोन्याचा वरख दिलास तू, आणि फारच मस्त. म्हणजे ह्या मंचावर जर स्लो मॅन होऊ शकतो तर हा आळशी मॅन पण होऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये आहे पोटेन्शियल. आणि खरं सांगू का, मला सुट्टी असली की मी सेम अशी वागते. मी रोज असा वागतो. चपखल कॅरेक्टर मिळालं. थँक्यू एवढा प्रामाणिकपणे हे मान्य केल्याबद्दल. नो वंडर तुला एवढं सोपं गेलं कॅरेक्टर करता, आणि ती ईज दिसत होती. पीपी ब्रिलियंट. मला असं वाटतं की तुझं निरीक्षण आणि कुठे काय वापरायचं, कधी काय, किती ताणायच्या गोष्टी, कुठला डायलॉग कसा डिलिव्हर झाला पाहिजे, हे सगळं इतकं इन प्लेस आहे. मजा आली. तुम्ही दोघांनी हे खांद्यावर उचललत आणि ते खूपच सुंदर रंगवलत, याचा मला खूप अभिमान आहे. मस्त. थँक्यू मॅम, थँक्यू. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका वास्तवदर्शी सिनेमाच्या शूटिंगला. बघूया तिकडे काय धमाल घडते ते. यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्यजत्रेच्या अवली कलाकारांना. नमस्कार करा सगळ्यांनी. झालं पाहिजे. दे बाबा गणपती बाप्पा. सरपंच तुमच्या हस्ते या. गणपती बाप्पा मोरया. वा वा वा. चला सुरू करा रे. नमस्कार करून घ्या सगळे. चला नमस्कार करा. ताई तिकडे बसा, नमस्कार करून घ्या पटक्यात. चला मोरे इकडे सर पाय पडून. अरे हो बस बस चला. बस बस. कदम इकडे वा. ए, ताई वय इकडे वय. झालं पूजा झाली. हे बा सगळ्यांनी नीट लक्ष ठेवा. डायरेक्टर साहेब जे सांगतील ते करायचं. आपलं डोकं चालवतं नाही हो. काय आहे, त्यांना आपल्याला रोल दिला या. आपल्या गावात शूटिंग आहे की नाही. सरपंच सर. नमस्कार. सगळ्यात आधी खूप खूप आभार. तुमच्या या गावात आम्हाला शूटिंग करायची परमिशन तुम्ही दिली, धन्यवाद. अरे नाही हो सर, परमिशनचं काय घेऊन आले. परमिशनचा काही विषय नाही. एक तर तुम्ही आमच्या सगळ्या गावकऱ्यांना आम्हाला तुमच्या पिक्चर मध्ये शूटिंग करायचं म्हणजे रोल करायचा चान्स दिला. अजून काय पाहिजे. मला रॉ टॅलेंट पाहिजे म्हणून दिलेलं अरे आहे. सर. हे बा माझ्या चित्रपटात ना मला रॉ टॅलेंट वापरायचे, म्हणून तर मी इकडे आलो. मला गावकरी हवेत, मी गावकरी घेतले. आम्ही गावकरी आहोत. हो हो हो, म्हणूनच मी घेतलंय तुम्हाला. हा, पण आम्ही गावकरीच आहोत. हो हो, म्हणून तर घेतलंय तुम्हाला. नाही सर, त्याला काय म्हणायचं आहे की आम्ही गावकरी आहोत. म्हणजे मी म्हणून तर घेतलंय ना. नाही तुम्हाला समजलं नाही. त्याला काय म्हणायचं की आम्ही ना गावकरी आहोत सगळे. आम्ही सगळे आहे की नाही गावकरी आहोत. गावकरी आम्ही. हा 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 हा, बरोबर. हो हो हो, बरोबर बरोबर. कळलं मला. येस येस येस. गावकरी आहात म्हणून तर तुम्हाला घेतलेलं आहे. आपण आता सीन कडे लगेच वळूया. ओके, सीन समजून सांगितलंय सगळ्यांना. मी सांगितले सर. हा ओके. डेड बॉडी कोण करतंय. सर मी काय नाव काय. अरुण कदम. अरुण कदम. जमेल ना. माहित नाही, पहिल्यांदाच मरतोय ना मी. अरे म्हणजे मी काय आठव्यांदा मेलो काय आजपर्यंत. आहे की नाही. काम पहिल्यांदाच करताय ना. होऊन जाईल, काय टेन्शन नाहीये. हा, तर तुम्हाला यांनी बाकीची माहिती दिलेली आहे. ओके, पिक्चरचं नाव तुम्हाला माहिती असेलच. वय माहिती आहे आम्हाला. भंगार राजू मामाचा. यलगार राजू मामाचा. भंगार राजू मामाचा हे काय नाव आहे. अरे ये येड्या यालिगार आहे. भंगार काय सांगितलं तिला. मी कधी बोललो. तू बोललास नाही भंगार म्हणून. अरे मी बोललोच नाही बरं का. कसं नाही बोललास तू. आज बोलला. एक मिनिट शांत व्हा. गोंधळ घालू नका सर, काहीतरी सांगता. अरे मी सांगतोय ना, माझं ऐका ना, असं नका करू. नाही पण मी बोललोच नाही ना. अरे हो, मग ठीक आहे, कळलं ना. मी आता सांगतोय ना, यलगार राजू मामाचा हे नाव आहे. ओके, तर राजू मामा नावाचं कॅरेक्टर आहे. ते तुमच्या गावात असतं आणि त्या गावात तो एक सामाजिक कार्य करताय. अतिशय प्रेमळ आहे, सगळ्यांचं त्याच्यावर प्रेम आहे. आणि त्याचं निधन होतं, त्याची डेड बॉडी तुम्ही करताय. मी डेड बॉडी. मी मरणार आहे. हो. मी मरू. मरा. नीट मरा म्हणजे नीट मारा. तसं आहे बघ. आणि रोल भेटायचं सोनं करा. फुकट थांबा रे. असं नवं सगळं लागतं बॉ डेड बॉडीला. अरे रबर बँड लावाल त्याला. अरे रबर बँड नसतो, कसं दिसतंय. तार नाही ना सर. अरे हो, पण ते बरं नाही दिसत. आता
मी सांगतो तुम्ही तिकडे बसा हा. डोक्याशी पोझिशन देतो तुम्ही इथे बसा इथे मी इथे. तुम्ही मागे फिरत असाल ही फायनल पोझिशन आहे ओके हा तर आता राजू मामानं समोर बघतेस राजू मामा मेलेले आहेत राजू मामा म्हणत हंबरडा फोडायचा आहे राजू मामा आता नाही आता नाही मी ऍक्शन म्हटल्यावर ऍक्शन म्हटल्यावर तुला कळत कसं नाही ते ऍक्शन बोलले मग तू एक काम कर मी त्याला हालूच असा इशारा करतो डोला मारून मग रडा तू मला डोला मारणार आहेस पचकन काढून हातात देईन तुझ्या येडायच करे तू कसा डोला मारशील तू तर डेड बॉडी आहेस ना तू आता मेलेली आहेस तुला कसं काय करणार डोला मी मारू शकतो मी जिवंत आहे का ना कसा मारतील बसाऱ्या कशावर म्हणजे ती माझ्या मामाची पोरगी आहे मी तिला डोला मारतो मला कोणच नाही डोला मारणार. अरे पण का डोला मारायचंय तुम्हाला तिला कळायला पाहिजे ना. मला कळलं त्यांनी सांगितलं कळलं तू मी तुझं काम कर मी कशाला इकडे मी सांगेन ना मी डिरेक्टर आहे ना सांगतील हे बघा बाई हे बघा मोगराताई मी ऍक्शन म्हटलं की इकडे हे करायचं कळलं हंबरडा फोडायचा काय ऍक्शन ऐकलं की हंबरडा फोडायचा लक्षात आलं ए बाबा पुढचं सांग सगळं काय वाक्य आहेत यांचा हंबरडा फोडला ह्यांनी पुढे काय यांच्यानंतर तुमचा डायलॉग आहे तुम्ही म्हणता की राजू मामा अनंतात विलीन झाले ओके. याच्यानंतर दादा तुमचा डायलॉग मांजा आहे. आमचा पोशिंदा गेला बस आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक डायलॉग आहे तुमचा की आता होणार यलगार आणि त्यानंतर सगळे कॅमेऱ्याच्या इकडे असे येता हात करताना म्हणता यलगार क्लिअर आहे हा, clear. सोपा सीन आहे मस्त करेंगे वाह मस्त करेंगे Yes, sir. रेडी आहे सगळे Yes, sir. ओके Ready, चलो रेडी हा सर सर एक मिनिट हा या रोल कॅमेरा ऍक्शन राजू मामा पाणी पाणी घे पाणी घे काय पाणी झालं प्या काय झालं? कदम पाणी प्या तुझं राहायचं सगळं माझ्या अंगावर उठेल छातीचा पिंजा फुटला त्याला अरे माझा बाप मेला तेव्हा सुद्धा मी एवढा रडलो होतो वसाड्या कोण आहे राजू मामा एवढं करशील मेलो असतो ना मी अरे वसाड्या तू मेलेलाच आहेस ना ती डेड बॉडी आहे काय ना मला सांग अशी डेड बॉडी उठल बोलेल काय मला सांग अरे पण- हे ना ऍक्टिंगच्या रूल मध्ये ना बसतच नाही सगळा सीन पाडला ना ए, वासाड्या याड्या. काय मी पिक्चर मध्ये मेलोय खरा जिवंत आहे ना अरे तरी पण तुला डेड बॉडी एवढा कल्ला पाहिजे ना डेड बॉडीला कळतंय काय कुणी कोणाला मारला नाही तर तुझ्या अंगावर धुमके तू पडलास तर मग कल्लास तुला या बघ. हे ऍक्टिंगच्या रूल मध्ये ना बसतच शांत बसा यार अरे ए, सीन पाडून टाकला ना अरे माहिती मी बघतो ना काय ते थांबा थांबा जरा. चालायला नको त्याला. एक मिनिट ताई तुम्ही कशाला एवढा जोरात पडला त्यांच्या छातीवर नाही तर मला वाटलं राजू मामाने माझ्यामध्ये भावा बहिणीचं नातं असेल ना म्हणून ए बहिणी बिनीचं नातं नाही तू मला आवडतेस म्हणून मला डोला मारायचा तुला काय अरे 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 ते मामी बहीण फक्त डोळाच मारायचा का आयुष्यात दुसरं काही करू शकत नाहीस का तू आणि डेड बॉडी आहेस ना डेड बॉडी अच्छा अच्छा कशी हसले अशी एकदा तुमच्या अंगावर पडल्यावर कळेल काय आहे ते कदम अरे, काय आहे ते अरे सांगा जरा यार कदम नका ना अरे आता ऑप्शन आहेत माझ्याकडे दुसऱ्याला पण झोपेन नाही नाही आपलं अरे केवढे दूर हलायचं नाही तुम्ही पण पडू नका अंगावर नाही, कळलं नाही, तुम्हाला होय. हलायचं नाही डोळे मिटा डेड बॉडी आहे ना अजिबात हलता कामा नाही बरोबर चला होईल, चलो, मस्त, फिर से, मस्त. मस्त करेंगे यार Sir, yes, छान sir. करेंगे मला नको सांगू कर तिकडे मस्त करेंगे चला सर रेडी आहे रेडी आहे रोल हलू नको रे कॅमेरा ऍक्शन राजू मामा मंडळी राजू मामा अनंतात विलन झाले कटिंग हा मोगॅम्बो झालाय अनंतात विलन झाले म्हणाला तू विलीन आहे हो विलीन विलेन विलेन अनंतात विलेन झाले नाही ते काय अरे सॉरी मी- सर ते काय पहिल्यांदा एवढा मोठा रोल करतो सर मी शॉर्ट फिल्म केलेली सर मी फाईल पण आणलेला आहे सर त्याच्यासाठी हा सर अरे पण हे नको ना दाखवू मला नाही, सांग ना सर, मी यार शॉर्ट फिल्म केली सर खरं सांगतो सिरियल किलरचा रोल केलाय सर मी 22 मर्डरी होत्या सर त्याच्यामध्ये हा म्हणजे किसर झाला किलर अशीच ती शॉर्ट फिल्म होती सर अरे हा काय बोलतोय याच्यात सगळे कागदपत्र आहे सर कागदपत्र फील्ड मध्ये होती इकडे कागदपत्र म्हणजे तुला लक्षण आहे तंटामुक्त गाव चालेल, आनंदाने तिकडे मुक्त उभा सगळं राहा. आहे सर ते. नाव आहे ते मला. तिकडे सर, उभा राहा बघून जरा. घ्या ना तुम्ही म्हणजे येडा आहे रे विलीन विलीन आहे त्या मिलीन बोलायला सांगितलं ओ. पडगीर काय थांबा ना जरा थांबा जरा विलीन आहे ते विलीन लक्षात आलं तुमच्या विलीन? विलीन विलीन? अनंतात विलीन झाले विलीन म्हणू का मग विलीनच म्हण नाही तर सोपं काहीतरी करू सर दुसरं एक काम काय कर. दुसरं काय एक काम कर तू नको म्हणूस ते हा तू राजू मामा गेला एवढंच म्हण कळलं राजू मामा गेला अजून एकदा म्हण राजू मामा गेला अजून एकदा म्हण गेला राजू मामा कशाला व्हेरिएशन पाहिजे राजू मामा गेला इतकंच म्हण ना
राजू मामा रोल राजू मामा गेला. ये इत नहीं चाहिए मेरे को चलो रे, रे. मामा अरे गेला, मस्त एवढं- करा रे मस्त करा रे मामा गेला एवढं. चला बसता तिकडे पोझिशन घे इथे नाहीये तिथे आहे तू सारखं इथे इथे करताना पोझिशन बदलता सर रेडी सर घेतो सर. रोल कॅमेरा ऍक्शन. राजू मामा मंडळी राजू मामा गेला. राजू मामा ये वहिने अगं किती दुःख करशील ग हा आता गेला ना जाऊ दे आपल्या हातात थोडीच आहे काय रे अरण्या. नाही तर काय वसारी ऐकत नाही हेकडी आहे ती. अरे अरे बोलतो कशाला तू डेड बॉडी आहेस ना सर परत हा बोलला काय रे यार तर काहीतरी रिॲक्शन द्यायला अरे पाहिजे. नको देऊ ना अरे डेड अरे सर थांबा सर शांत हो सर अरे मेलायस ना तू मेलायस ना मग कशाला रिॲक्ट याच्या डोक्यात दोन मिनिटं सर करतील करतील Acting चा रूल अरे आहे. नको बोल ना. 7 सीन करायचे पुढे दिवसभरात रे लवकर करा मेलायस ना नाही, ह्याला सांगा ना हा बोलतो कसा. कशाला तू विचारतोस अरे त्याला? विचारतो म्हणजे आता मी विचारलं म्हणून या ना आवाज यायला पाहिजे काय मला अरे. डेड बॉडी आहे का नाही हा वास्तव घ्यायला कळलंच नाही पाहिजे ना कोण काय बोलतोय तो. अरे पण तू आवाज देऊ नको ना कळत नाही का तुला काय ऐकू- आवाज द्यायचा ना आता कुणी काय बोलायचं लक्षात आलं जे जे सांगितलं तेवढंच करायचं येस सर. नाही का मोरे, नका, नका. होईल सर जाम ये चाले शांत चलो यार जल्दी मेरे को Yes, सीन sir. चाहिए पाटील बघा ना जरा बोलू नाही. होईल सर रोल कॅमेरा. सर बाजूला हो ना अरे चल माहिती आहे चल सर कुठून रोल कॅमेरा ऍक्शन. राजू मामा बस घे. अगं वहिने आता दुःख करून का उपयोग आहे? अरे देवा रे देवा रे. काय झालं? हात देऊन उभा राहिला. नाही नाही मी सपोर्ट बघित होतो रे आता गुडघं झिजलेत ना माझं उभं राहत मग हिच्यापर्यंत कशाला काम करतो घरी जाणार अरे तू कशाला हलतो बाबा अरे हा छातीवर इकडे पिंजरा फोडून द्या. अरे पण जाऊ दे ना काय होईल तर होईल तू डेड बॉडी आहेस ना मग झोपून राहा तू कशाला हात लावलास त्याला नाही नाही म्हटलं सगळं बसूनच चाललेलं आहे ना उभं राहून थोडा व्हेरिएशन देऊया कशाला मारायला व्हेरिएशन देताय जे आहे ते करा ना यार फ्रेम मध्ये कसं चांगलं दिसेल ना बघ. खड्ड्यात गेली फ्रेम जे सांगितलं ते करा आता हे उभं राहून पुढे कंटिन्यू करायचं हे आधीचं सगळं कट तू रड राजू मामा पुढे कंटिन्यू करायचं वाक्य कळलं काय हे तुझं कट चल रेडी आहे आणि मी मेलोय मला आता कोणी हात लावू नका सांगतोय नाहीतर मी जिवंत होईन. सांगा ना. येस सर. खतम कर बापू. मोरे. हा ठीक आहे ए हलू नको होईल होईल मस्त होईल डोळे मीठ सर चला पाटील हा रेडी रोल कॅमेरा ऍक्शन. राजू मामा अरे आमचा राजू मामा गेला रे आमचा पोशिंदा गेला. राजू मामा गेला. आता होणार वल्गर. वल्गर बिलो द बेल्ट वल्गर का बोललास तू ते यलगार आहे ना ते अरे, तू कशाला करतोयस तुम्ही बोललो ना सगळ्यांनी एकदम असं करायचं. वा 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 आम्हाला हा हास्य यलगार खूप आवडला भन्नाट परफॉर्मन्स. प्रसादा तुम्हाला कसे वाटले हे गावकरी? डेडली कॉमेडी होती डेडली मजा होती विषयामध्ये आणि मस्त अरुण क्लास म्हणजे डेड बॉडीतही एवढी एनर्जी असू शकते हे अरुण तुझ्याकडे बघूनच कळू शकतं. फॅन्टॅस्टिक सम्या मस्त फार गोड. हे मी आजपर्यंत तू अनेक वेगवेगळे व्हिलन या मंचावरती सादर केलेत पण तेव्हा प्रत्येक वेळेला तू त्याच्यात विलीन होऊन काम केलंस आणि त्यामुळे ते कधी व्हल्गर वाटलं नाही त्याचा यलगारच कायम वाटत राहिला. मोरे आगाऊ माणसाची भूमिका म्हणजे तू झोपेतनं उठून पण करू शकतो तुझ्यात ते भिनलेलं आहे. वा वनिता मस्त म्हणजे तो पहिला जो हंबरडा होता त्याचा भर हळूहळू ओसरत गेला म्हणजे पहिलं राजू मामा राजू मामा परत हा जो प्रवास ओसरत आणलास तू तो फार मजेदार होता रंजक होता. फॅन्टॅस्टिक मजा आली.
मंडळी, बायकोच्या सहवासासाठी तरसणारा नवराच पुन्हा एकदा सज्ज झालाय तिला माहेरातून सासरी आणण्यासाठी. बघूया आज तरी त्याला यश मिळतंय का ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य जत्रेच्या बिलंदर कलाकारांचं. अगं चिडपते की थांब ना जरा. काय झालं मामी? पाय दुखते दैवय? नाही बा, आता गुडघ्याचं दुखणं आहे आयुष्यभराचं बा. अरे मामीला का सांगायचं नाही वय मग? हा म्हटलं का बरं नाही मला? तुला सांगून काय करणार होतास तू? आणि काय करणार म्हणजे? माझ्याकडे कसा उपाय असतोय की नाही? आणि माझा उपाय म्हणजे उपाय म्हणजे उपाय. हा कळलं. हेच बरोबर कळलंय बघा. काय करायचं माहितीये का? हे अजिबात करायचं नाही. सारखं आपलं करत असते ते अजिबात करू नका. सर्दी झाली. अरे हो काय करायचं? काय? निलगिरीचा पाला घ्यायचा, तो खलबत्त्यात कुटायचा, त्याच्यात व्हायचं उलीचं मोहरीच तेल टाकायचं. काय टाकायचं? मोहरीचं तेल. मोहरीच तेल टाकायचं. त्यात लसणाच्या 3 पाकळ्या टाकायच्या. 3च टाकायच्या, 5 बी नाही 2 बी नाही. कळलं का? कढीपत्त्याची 5 पानं टाकायची, 5च टाकायची, 6 बी नाही 3 बी नाही. कळलं का? चांगली त्याला त्याच्या आईला उकळी काढायची. उकळी म्हणजे होईच तर उकळी काढायची. कशी काढायची? अरे गुच्चू पटारे, हे काय करताय? हो दादा, अरे काय चालू आहे? काय झालं? अरे कशासाठी जमलोत आपण आणि तुमचं काय चालू आहे? अरे हो लगा, सॉरी शामराव, सॉरी. बैठक आहे आपल्याला काही. सॉरी. ए मामी चला बैठक सुरू करू आता. बर शामराव, काय विषय आजचा बैठकीचा? काय विषय? अरे त्यांना विषय जुनाच आहे. माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही अजून. अरे हे मी विचारलं पाहिजे. अजून किती वाट बघू? तुम्ही मध्यस्थी केली होती ना? काय आमच्या खापर फोडायचं नाही बरं का? मग त्याच्या आईला 50 लग्न लावून दिले ती आजपर्यंत. एकाची कंप्लेंट आलेली नाही काय मामी? मग फुल गॅरंटी मध्ये सगळी नांदते द्या. तुम्हीच त्याच्या आईला काय ती फॉल्टी निघालाय. आम्ही फॉल्टी? सगळ्यांचं बरं केलं आणि माझ्या गळ्यात ही हाबाडाकीन बांधली तुम्ही. कसं बोलताय? अरे मग किती वाट बघू? नाही येत ना ती. आईचं आजार पण झालं, बहिणीचं बाळत पण झालं, बारसं झालं, सण झाले, वार झाले, दुष्काळ झाले, पूर झालं, मयत झालं, सगळं झालं. शांत व्हा. माझं काहीच नाही झालं. मी तसाच आहे. लग्न करून पण संट्या आहे मी, संट्या. शामराव शांत व्हा बरं का. मी काय करतो? काय? फक्त बैठक घेतो, मग येते. 4 दिवसासाठी सासरी येते. तिकडे पण माझ्या अंगात दुखते, माझे हे दुखते. नंतर येतो यांचा फोन, यांचं काहीतरी दुखतंय म्हणून. मग ही शिलकते इकडे. बरं आधी आहे ना ही सांगायची की म्हातारीला काय झालंय. नंतर तर फोन आला यांच्या, हाय येते मी, लगेच निघायची. अरे आता काय गंमत केली का मी? नाही. फक्त बैठक घेतोय मी. जाऊ शांत व्हा. माझे ऑफिस मधले मित्र आहेत ना, ते बायकोला घेऊन सुट्टी काढून कोणी लंडनला जातं, कोणी पॅरिसला जातं. मी साधा टेरेसवर पण गेलो नाही हो. काय फक्त बैठक घेतोय. जीव कदरून गेलाय माझा. नाही डोक्याचा पार बांधका उडून गेले. काय करू? नको ना रे त्रास करी शामराव. अरे कशाला असलं काहीतरी करता? घाण दिसते ती. लावा ती. शांत हो बरं का तुम्ही. अरे कसं मस होतं मला. अरे हो पण तर नुसती दगमग होते. आपण ऐकून घ्या. जगणं दुबर झालंय आता. काय सांगू? तुम्ही थांबा ना जरा. अरे काय थांबू? अरे तुम्ही काय कडक बंदी आहे का? केवढं कडक होत आहे? वाईस कवा तरी नरम बंदी बी पाडा की. शांत बसा. आता एक शब्द बोलायचं नाही अजिबात तुम्ही. मी बोलतो काय बोलायची ती. बोला मामी. त्यांचं बरोबर आहे बरं का? काय म्हणजे हिला काय नांदायचे का नाही? 1 मिनिटाच्या आत हिला बॅग भरून तिकडे कलटी हाणायला लावायची. आता
मी का आता पकडून ठेवले होय तिला. जा बा चेतू. आय चेतू अरे काय चाललंय? जा लगी बॅग भरून कलटे आणि घेऊन ये. चला चल. आता जायचं का नाही तुला सांग फक्त. नाही. हा? ए का बरं? हा माणूस रोमॅन्टिक नाही आहे. काय नाही आहे? रोमॅन्टिक रोमॅन्टिक. बघितलं का? म्हणलं होतं ना तुमच्यात फॉल्ट आहे काहीतरी. हो हो का रे श्याम्या हा? असा निघणार का रे तू? अगं, हे आई तू थांब ग. थांब. तसं काही नाहीये. रोमॅन्टिक नाही म्हणजे मग कधी केलंय रोमॅन्स माझ्या बरोबर? मी पण नाही बघितला याचा रोमॅन्स कधी. तुम्हाला कशाला दाखवू माझा रोमांस? ती का फुलदाणी आहे सगळ्यांनी बघायला? तिला तरी दाखवा मग तुमचा रोमॅन्स. तिने जवळ येऊ द्यायला पाहिजे त्याच्यासाठी. का गे टमरेल तोंडाची? काय बोलतोय लगा? तसंच आहे, तेच खरंय. ते टमरेल खुटीला टांगलेलं असतं ना ते तरी मला रोज दिसतं, पण बायको दिसत नाही माझी. ते टमरेल जवळचं वाटायला लागलंय मला आता. अशी अवस्था आहे माझी. घ्या मग ते टमरेला जाऊन बसा तुम्हीच. हा तेच तेच करतो आता. काय ग तू कधी मधी येते सासरी? 4 दिवस राहते. एक दिवस तरी तू जवळ येते का? 4 दिवस तर राहते ना. हा हे बोलले 4 दिवस राहते. हो. त्यातला एक पण दिवस यांच्या बरोबर मज्जा नाही आली मला. ओ मनी माय का रे श्याम्या? काय म्हणजे आपलंच ना खोटशे. माडी नको ना नको ना. अरे नाणं खरं शे का खोट शे त्यान करता ते नाणं उचकाई देखणं पडी ना. त्यान बाय ना ते नाणं नुसतं खिसामा ठेवेल शे, त्यांना वापरच नाही जाया. तुम्ही काय 1 मिनिट आम्हाला इथं काय औषध खानशोंग बोलता आम्हाला कसं कळायचं? तिला कळलंय. तुला काय मज्जा पाहिजे? तुला मज्जा 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 पाहिजे? मज्जा पाहिजे म्हणजे काय करायचं? मज्जा काय? कशाची मज्जा? मज्जा काय? अरे श्यामराव बास्की तुम्हाला काय अकाल आहे का हो? इथं असं 4 चौघात लागा नवऱ्या बायकोचं असं काय बाहेर काढू नये. तिकडे घरी गेलो तिने काढलं ना उद्या 4 चौघात विषय उद्या जिथे उजाडेल तिथे उजाडेल. आता बोला. ठीक आहे आता व्हायचं तर होऊन जाऊ दे. बोला तू तरी किती दिवस मनात दाबून ठेवल? पोरगी आहे माझी ती. मला किती वेळा सांगते यो माणूस जवळ गेला काय गुलू गुलू नाही करत. कधी अशी बाय चिमटी नाही काढत. कधी बाय डोळ्या नाही मारत. ओ सासूबाई बायको आहे ती माझी. धाब्यावर कपडे सुकवायला येणारी शेजारी नाही तिला डोळे मारायला. शेजारणीला डोळे मारतो. अरे नाही ग मी उदाहरण देतोय. अरे नाही ना उदाहरण देतोय ना फक्त. आणि काय डोळा मारणं म्हणजे रोमांस असतो का? माझा रोमांस वेगळा असू शकतो. हो आधी साधा तो रोमांस करा मग तो वेगळ्यावरती जा. यांना बाय सगळं टोकाचंच आहे यांचं. म्हणजे काय करू? काय ते पिक्चर मधले हिरो हिरोईन करतात ते हिरो सारखं काय असं झाडांच्या मागे पळून पळून गाणं म्हणू का? म्हणा ना मग. त्यात काय म्हणा. नाही अजय देवगणची गाणी म्हणा. मला अजय देवगण लय आवडतो. तुमचे केस अजय देवगण सारखे आहेत म्हणून तर तुमच्याशी लग्न केलं मी. अरे श्याम्या तुझे केस अजय देवगण सारखे. केस कसले? अजय देवगणचा आपण नाही यांच्यात. मामा पहिल्या रात्री मला कळलं यांचे केस नकली आहेत. फसवणूक झाली मामा माझी. पहिल्या रात्री तर बाई अजय देवगणला खुंटीवर टांगून ठेवला यांनी. काय करावं आता? आणि तसा झाला बाई माणूस जवळ आला रोमॅन्स करायला. लय भीती वाटते मामा असं जवळ घेऊन बघा यांना. ते कशाला जवळ घेतील मला? बापरे माझे तर डोळे चमकले मामा. असं वाटलं की अंधारातून अशी घाटातून गाडी येते बाई अंगावर. अरे बापरे एवढा भयानक दिसतो मी? लगा अंधारात अप्पर डिप्पर देताय होय तुम्ही येऊन? श्याम्या कशाला टोप काढायचा? नाही काढायचा ना टोप. अगं आई अरे कूस बदलला तरी निघून जातो तो. हा नाकात जातात बाल. आत्ताही बोलताना किती वेळा हालतोय. छेते
जाऊ दे ना, तसं पण केसांनी काय होतंय. पण माझ्या स्वप्नांचं काय मग? माझं स्वप्न होतं बाई माझा नवरा अजय देवगण सारखा गाणी म्हणावा माझ्यासाठी. अरे ते पिक्चर मधलं असतं ते काही खरं नसतं. आता आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी झाली, ती काय गाऊन झाली का? 1 नंबरला गेली ती. आता आपल्या देशात आहे ना मुकाट्याने पोरं जन्माला घालायची पद्धत आहे. हे बघा हे असं आहे, या माणसाचं काय करावं? जरा रोमॅन्टिक झालं की अशी गणितं काढतात बाहेर. निरस माणूस आहे. मी निरस आहे, तू बोलते सरस आहे. नाही मग तसं तर माझं पण आहे ना. मला पण असं वाटत होतं की बा की माझी बायको आहे ना, तिने माझ्या समोर असा हेलन सारखा डान्स केला पाहिजे बा. हा, ही हेल्यासारखी येते घरात. हा बरं, ही घरात घुसते का कबड्डीची एंट्री मारायला घुसते ते कळत नाही. काय अरे काय माणूस आहे? हंडा घेऊन बाईने कसं चाललं पाहिजे? ठुमकत नजाकतीत चाललं पाहिजे ना. या अशी चालते पहिल्या. काय म्हणायचं हिला आता? अरे पण बाय हांडा घेऊन आली की आपण हांडा घ्यायचा असतो. ह्याला म्हणते ती रोमॅन्टिक असणं. तुम्ही भरा मग पाणी. बघितलं पाणी भरायला मला लावताय. आवाज बघितला? या आवाजात कोण रोमांच करेल? या आवाजात सुतारकाम सुद्धा करता येणार नाही. अरे श्याम, तुम्हाला कळतंय का लागा? एवढं उतो आलंय सगळं. बघा खाली तिकडे तोंडाला येईल ती बोलताय लागा. कुणीतरी कमीपणा घ्या किंवा सगळ्यांनी खेळ केलं भांडणच होणार. मग आज करू नये शामराव. त्या दिवशी तुम्हाला सांग, तुम्ही कुठतरी वाचलंय काय? गुलाबाची कळी असती की नाही, त्याच्या पुढे जाऊन आपण नुसतं गाणं जरी म्हणलं तरी लगेच फुलून गुलाब होतोय. असं का? मग अरे आपली बायको म्हणजे सुद्धा गुलाबाची कळीच असते हो. गाऊन बघा की कवा तिच्यासाठी कशी खुलतीये बघा. मग ती नाही कशाला गायचे हो गाणं? कशाला गायचं म्हणजे शामराव, मी सांगतो तुम्हाला एकदा गाणं म्हणून बघा बायकोसाठी. गाणं म्हणणाऱ्यातला नाहीये ना मी. काय ते असते सारखे तुमचं. म्हणा नाही एकदा बायकोसाठी गाणं काय होत नाही. एवढे म्हणतात तर म्हणा मग. म्हण की श्याम. अगं नको ना. आता काय म्हणा की म्हणू? अजय देवगणचं म्हणा. अजय देवगणच्या. हा हा हा. त्याच्या आईला काय माणूस आहे का? एवढा भसाडा आवाज आहे तरी त्याच्यात बी आला. असं होतं म्हणजे जरा सुधारणा करण्याची गरज आहे. अरे वा, चालतंय पण चालतंय. चेतो चला बॅग भराय घ्या. चला बॅग भराय घ्या. शामराव अरे इकडे बघा घ्या. आता कसं वाटतंय? अरे बाप, आता गैर भारी वाटतंय ना. म्हणजे गाव वाटतंय, नाचा वाटतंय. माझ्या आयुष्यातला दुष्काळ दूर झाला. मला वाटलं ते रोमॅन्टिक आहे म्हणून. अरे काय माणूस आहे का काय आहे का? अरे जी कला आपल्याकडे ढुंकून पण बघत नाही तिकडे कशाला वर पडून घ्यायचं लगेच. आता आयाला बरं वाटेपर्यंत माल नाही यायचं तुमच्याकडं. नाही ना तू असं नको ना बोलू. आता राय एकटा. चल घरी. मामी शांत. चेतू चल आता. लग्न झालं तरी परत सांगते मी. परफॉर्मन्स. त्या टिप्स भारी होत्या. सई गोड परफॉर्मन्स होता. श्यामदादा, मला असं वाटतं की तुमची या कॅरेक्टरची पकड दिवसेंदिवस खूप जास्त छान स्ट्रॉंग होत चालली आहे आणि तुम्ही खुलत चाललेले आहात. आज आम्हाला एक आशा तरी मिळाली ऑडियन्स म्हणून की ह्यांचं सगळं व्यवस्थित होईल, हे जातील. ती आशा दिल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि अभिजित पवारांनी एक वाक्य लिहिलेलं मला खूप आवडलं की आपल्या देशामध्ये मुकाट्यांनी पोरं जन्माला घालायची पद्धत आहे. हे भयंकर गोस्वामी सरांची. वाव, हे भयंकर धारदार वाक्य आहे सर. हॅट्स ऑफ. म्हणजे एक नकळत काहीतरी खूप. माझ्याकडे एक स्टिकर आहे फोनवरती, ते इट सेज गडबडीत मोठं बोललास. तर ते तसं झालं. ती मोमेंट मला वाटली. तुमची सगळ्यांची साथ पण अमेझिंग. मज्जा आली. मस्त.
निरोपाची हा हास्य प्रवास असा चालू राहील आणि उद्याच्या भागाच्या शेवटी जाहीर होणार आहेत सोनेरी क्षणांचे मानकरी. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार.